बघू शकता एवढं काम पडलेलं आहे. आज मी इतकी थकली आहे ना, मी तुम्हाला सांगते एवढी थकलेली आहे. आज मी कंटिन्यू 4 ब्लाऊज शिवले आणि काही फिटिंगचं काम केलं. बघू शकता इथे जे आहे हे पातळाचं पूर्ण पडलेलं आहे. बघू शकता हे ब्लाऊज आहे, हे पातळ आहे. याच्या खाली जे आहे ते पुन्हा परत पातळ शिवायचे आहे. मोर्या कलेक्शनचं आहे, जे आपलं मोर्या कलेक्शन जे मी करत आहे ते आहे. हे बघा हे काम मशीनवरचं. आणि आता वाजले किती बघू शकता तुम्ही 8:30. घरी जायचं वेळ झालेली आहे, पण काम काही माझं संपत नाही आहे. तर बघू शकता आपले आणखी कस्टमरचे काही कपडे शिवायचे आहेच. आणि बाकी सगळे जे आहे ते रक्षाबंधन लागलं की आपलं टेलरिंगचं काम जे आहे ते चालू होते. तर कंटिन्यू सांगते मी कामच राहील आता आपल्याकडे, म्हणजे कारण क्लासेसवाल्या मुली गेल्या की मग मी हे माझं काम चालू असते आणि कंटिन्यू आपलं काम राहते. असं माझं एकही दिवस जात नाही. मी असं ठरवलं होतं आधी की नाही आपल्याला आपलं काम नाही तर आपण दुसरं कुठलीही गोष्ट हे करू. मी हे जेव्हा शॉप ओपन केलं तेव्हा म्हणजे काही ठेवू मटेरियल ठेवू वगैरे, पण मग मी सांगते देवाच्या कृपेने मला अशी काहीच गरज नाही पडली. साईबाबाची अशी कृपा झाली, खरंच सांगते. पण माझा एकही दिवस माझ्यापुरतं तरी मला काम असतेच आणि डेली असते. मी देवाचं धन्यवाद म्हणेन मी. आणि कस्टमरलाही माझं काम आवडत असेल तेव्हाच ते लोक आपल्यापर्यंत पोचते. तर मी खरंच सांगते तुम्ही लोक आहे ना नक्की मी सांगते माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. इंस्टावरती सुद्धा माझा व्हिडिओ आला की तुम्ही नक्की मला फॉलो करा. मी सांगते तुम्हाला तुमच्या फॉलोमुळे खरंच एखाद्याचं इतकं भलं होऊ शकते ना. एका फॉलोवर्समुळे सुद्धा एक फॉलोवर्स करूनच माणूस पुढे जात असतो. तर माझी मनात इच्छा आहे की आपण पुढे काही ना काही नक्कीच केलं पाहिजे. आणि तसं सगळं मी सगळ्याच गोष्टी शिवत असते. तर मग असं मला वाटते की नाही आपण पुढे जावं, काही ना काहीतरी करावं आणि आपण यूट्यूबवरती टाकावं. ज्या आपल्यामध्ये गुण आहे ते आपण या चॅनलवरती येऊन म्हणजे आपले स्टिचिंगचं काम आहे, कटिंगचं काम आहे, हे सगळं जे मी माझ्या स्टुडंट्सला शिकवते ते सगळं मी अपलोड करावं. तर तुम्ही खरंच मी सांगते तुम्ही मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टीची खूप गरज आहे खरं तर. कारण चॅनल ग्रो होतच नाही जेव्हापर्यंत तुम्ही लोक सपोर्ट करत नाही. आता माझ्या चॅनलवरती जास्ती सबस्क्रायबर नाही आहे, सॉरी. पण तुम्ही लोक काही लोकांचं असं असते की त्यांच्या चॅनलवर जातात किंवा त्यांचे व्ह्यूज पाहतात, किती व्ह्यूज आहे, सबस्क्रायबर किती आहे, आणि मग नंतर मग ते लोक म्हणजे सपोर्ट करतात किंवा सबस्क्राईब करतात. पण तसं नाही, छोट्या कमी याच्यातूनच माणूस पुढे जातो. तर प्रत्येकाची ID जी आहे ज्यांनी ओपन केली आहे तेव्हा झिरोच होती कधी ना कधी. तर तुम्ही नक्की माझंच नाही तर तुमच्यासमोर कोणाचंही असं मेहनतीचं चॅनल येत असेल, जे मेहनत करत असेल कोणी, तर त्यांना नक्की तुम्ही सपोर्ट करा. तुमच्या एका सबस्क्रायबरमुळे सुद्धा त्याचं भलं होऊ शकते. मीच नाही, तुमच्यासमोर कुठलाही व्हिडिओ आला माझ्यासमोर, मी सांगते तुम्हाला जे मेहनती आहे त्याला मात्र नक्की सपोर्ट करा तुम्ही. कारण त्या अशा व्यक्तीलाच सपोर्ट करा की जे मेहनत करते. नाही तर यूट्यूबवरती असे खूप चॅनल आहे तर आपण बघतोच नेहमी की जे म्हणजे आपण सांगूच शकत नाही आपण, असे चॅनल आहे आणि लोक ते म्हणजे व्हिडिओ बघतात आणि त्यांना सपोर्ट पण करतात. असं म्हणत नाही मी, प्रत्येकाचं विचार वेगळे असते, असं काही हे नाही. पण मी सांगते तुम्हाला कामाच्या माणसाला तुम्ही नक्की सपोर्ट करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. माझे व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स नक्की करा तुम्ही.